हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चैतन्यम शाश्वतम शांतम ओमातीतम निरंजनम नादबिंदु कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. एवं गुरुपदम श्रेष्ठम देवानापि दुर्लभम हाहा हुहु गणेशचैव गंधर्वैश्च प्रपूज्यते. योगीराज गुळवणे महाराजांना साष्टांग वंदन करून आजची सेवा आरंभ करतो. आजची सेवा सुरू करायच्या आधी माझ्या सगळ्या गुरु परंपरेला मी नमन करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय. प्रातस्मरणीय परमपूज्य योगीराज गुळवणी महाराज की जय. ब्रह्मश्री दत्त महाराज की जय. योग तपस्वी काका महाराज की जय. सब संतन की जय. आज मुद्दाम नमनाला गुरुगीतेतले 2 श्लोक घेतलेले आहेत. ज्याने गुरुचरित्र वाचले किंवा गुरुचरित्र ज्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये गुरुगीता ही प्रविष्ट आहे. काही गुरुचरित्रांमध्ये गुरुगीता हा एक वेगळा स्वतंत्र अध्याय आहे आणि काही गुरुचरित्रामध्ये गुरुगीता ही समाविष्ट आहे. त्याच्यामधला एवं गुरुपदम श्रेष्ठम देवानापि दुर्लभम असं म्हणलेलं आहे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये गुरूंची मूर्ती करत नाहीत. शक्यतोवर गुरूंच्या पदांची पादुकांचं पूजन करतात. आणि गुरुगीतेमध्ये याचं वर्णन करताना शास्त्रकारांनी असं केलं की एवं गुरुपदम श्रेष्ठम, हे श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? त्याची महती काय आहे तर देवानापि दुर्लभम, देवांना कोण गुरु आहे? देवगुरु आहेत, बृहस्पती देवगुरु शास्त्रांनी सांगितलेले आहेत. पण मनुष्य देहामधले जे गुरु आहेत ते गुरु श्रेष्ठ असे सांगितलेले आहेत. म्हणजे श्रेष्ठत्व कशात ठरतं? जशी आपली एखादा व्यवस्था आहे. समजा एखादा ऑफिस आहे, त्याच्यामध्ये 1-2 क्लार्क असतात, एक पिऊन असतो, एक केबिन असते, एक ऑफिस असतं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना बसायला एक व्हिजिटर्स टेबल असतो, चेअर असते. तशी कल्पना अशी आहे की स्वर्गामधली सुद्धा व्यवस्था अशी आहे की जे देव आहे, देवराज जो इंद्र आहे, या इंद्राच्या दरबारामध्ये देवपूजा करण्याकरता आणि गुरुपूजा करण्याकरता एक अधिकार दिलेला असतो. म्हणजे जशी इथे आपली कशी व्यवस्था असते तशी तिथे एक व्यवस्था आहे. ही व्यवस्था हाहा हुहु गणेशचैव हा एक नावाचा गंधर्व आहे याच्याकडे, आणि हा प्रमुख गंधर्व आहे.
जसं आपण एखादी यज्ञ आपण सुरू करतो. आता मागचे 5-6 दिवस झाले आपल्या आश्रमामध्ये यज्ञ चालू आहेत, रोज वेगळे वेगळे यज्ञ आहेत. तर त्याच्यामध्ये एक व्यवस्था अशी असते की आचार्य, ब्रह्मदेव, गाणपत्य, ऋत्विज अशी एक वेगळी वेगळी व्यवस्था आहे. तसे आचार्य म्हणजे त्या कर्माचा मुख्य, ते जे काही काम आहे योजलेलं किंवा संकल्पलेलं, त्या कामाचा जो मुख्य ओव्हरऑल जो कंट्रोल करतो आचार्य आपण त्याला म्हणतो. तसं ह्या स्वर्गामध्ये ओव्हरऑल जे कंट्रोल करतात, आध्यात्मिक आणि धार्मिक अनुष्ठानं तिथे पण होत असावीत असं शास्त्रकारांनी इथे लिहिलंय, म्हणजे नक्कीच तिथे होत असावीत. तर हे जे कंट्रोल जे करतात ते हा हो नावाचा जो गणेश चैव आहे तो प्रमुख गंधर्व आहे तिथला. आणि त्यांनी असं एक फरमान काढलेलं आहे की गुरुपदम एवं श्रेष्ठम. संपलं. गुरुपदाचं पूजन हे स्वर्गामध्ये सुद्धा होतं, पृथ्वीवरच होतं असं नाही, तर स्वर्गामध्ये सुद्धा होतं. आपल्याकडे सुद्धा संतांनी म्हणलेलं आहे, संत चरण रज लागताची सहज वासनेचे बीज जळून जाय. म्हणजे हा जो हा हु नावाचा जो गंधर्व आहे, हा गंधर्व आपल्याला रोज गुरूंची पायाची पूजा करायला सांगतो. म्हणून आपल्याकडे जर गुरु आले तर आपल्याला आठवत असेल किंवा बऱ्याच लोकांना माहिती आहे की पायावर त्यांच्या दारातच पाट टाकून दूध आणि पाणी घालतात. हातावर का नाही घालत, डोक्यावर का नाही घालत, खांद्यावर का नाही घालत. एवं गुरुपदम श्रेष्ठम असं शास्त्रकार सांगतात. म्हणून गुरूंच्या पायाचं पूजन, ते सुद्धा पुढे येईल, पुढे सांगता सांगता मी त्या पॉइंटवर येणार आहे. पायाचं सुद्धा कुठल्या, आपण पाय असा पाहतो म्हणजे उभा असल्यानंतर कातडी जी वर असते तो पाय नाही, खालचा तळवा श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी. म्हणून ज्या वेळेला ज्याला जो जाणकार शिष्य आहे ना, तो गुरुच्या वरच्या पायाचं कधीच दर्शन घेत नाही, धडपड करून खाली डोकं लावतो. कारण तिथे असं सांगितलेलं आहे की तिथे विष्णूंचा वास आहे असं सांगितलेलं आहे. गुरूंच्या तळपायामध्ये विष्णूंचा वास सांगितलेला आहे. मी अनेक लोक पाहिलेले आहेत की, आणि अनेक गुरु पण असे पाहिलेले आहेत की म्हणजे आपले दोन्ही पाय असे झापून घेतात. जे खरे म्हणजे जे काही त्याच्यातले जाणकार गुरु असतात ना, ते कधी स्वतःच्या पायाचं दर्शन घेऊ देत नाहीत, झाकून घेतात. आपल्याच परंपरेतलं श्रेष्ठ उदाहरण आहे. कवीश्वर महाराज दोन्ही धोत्रांचे असं हे झाकून घेऊन असं बसायचे. ते शक्यतो कधी कोणाला नमस्कार करू द्यायचे नाहीत पायाला. नारायण काका सुद्धा, काका महाराज सुद्धा कधी पायाला जास्त असे मागे मागे सरकायचे. काकांना जर कोणाला आठवत असेल तर बघा, आपण जर नमस्काराला असं पाया ते मागे मागे 2 पावलं सरकायचे. का तर त्याच्यामध्ये दोष येतात म्हणून. म्हणजे तुमचा नमस्कार घ्यायचा नाही असं नाही, कोण साधक कसा असतो, कोण कुठून आलेला असतो, कोण कसा आलेला असतो हे माहीत नसतं. तो दोष येऊ नये म्हणून मागे 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 सरकतात किंवा स्वतःच्या पायाचं दर्शन घेऊ देत नाहीत. तर हा जो मुख्य गंधर्व आहे, हा हो ना, आम्हाला इतके दिवस वाटायचं, मी मागच्या जवळजवळ 30 वर्ष गुरुचरित्राचं पारायण करतोय, पण हे वाचताना मी सुद्धा हा हो गणेश चैव म्हणून ते पुढे वाचत जायचो, पण त्याचा अर्थ कधी कळत नव्हता. परवा गुरुकृपेने त्याचा अर्थ लागला आणि मला शरद भाऊनीच त्याचा अर्थ सांगितला की हा एक गंधर्व आहे आणि हा श्रेष्ठ गंधर्व आहे की जो सगळ्या तिथल्या स्वर्गातल्या पूजा कंट्रोल करतो, आचार्य आहे तिथला, आणि त्यांनी हे गुरूंचं पूजनाचं महत्व सांगितलेलं आहे. आता पहा, गंमत अशी आहे की ज्या भगवान शंकरांपासून आपली ही परंपरा आलेली आहे सगळी, भगवान शिव हे आपले मुख्य दैवत आहे आणि तिथून ही सगळी परंपरा, अनेक वेळेला हा विषय झालेला आहे. पण ज्या वेळेला भगवान शिवानीच ज्या वेळेला ह्या जीवाला शिवांपर्यंत म्हणजे स्वतःपर्यंत येण्याकरता जे मार्ग सांगितलेत, ह्या हा हो गणेश चैव नावाच्या गंधर्वानी याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत की या जीवाला शिवापर्यंत जायचं असेल तर त्याचे 4 प्रकार आहेत. ते कुठले 4 प्रकार आहेत तर हे सांगतात की गुरु चरणांचं स्मरण
हा पहिला प्रकार. सारखं आपल्या गुरूंच्या चरणाचं स्मरण करत आपला जो नाम मंत्र दिलेला आहे, आपल्याला जी साधना दिलेली आहे, आपल्याला जे अनुष्ठान सांगितलेलं आहे, सारखं करत राहायचं. हा पहिला प्रकार सांगितलेला आहे शास्त्रकारांनी, म्हणजे ह्या गंधर्वानी. दुसरा प्रकार असा सांगितलेला आहे की गुरुचरणांचं तीर्थ घ्यावं असं सांगितलेलं आहे. सकलही तीर्थांचे सार, श्री गुरुचरणींचे निर. म्हणजे गंगा, भागीरथी, कृष्णा, कावेरी ह्या सगळ्या नद्या आहेतच, पण ह्या सकलही तीर्थांचे सार कशात असेल तर ह्या गुरुचरणीचे निर. निर म्हणजे पाणी. गुरुचरणांवरून जे पाणी वाहत येतं ते तीर्थ घेऊन प्राशन करणं, त्या सेवेत राहणं, ही दुसरी स्टेप सांगितलेली आहे जीवाला शिवापर्यंत जायची. या गंधर्वांनी तिसरी स्टेप अशी सांगितली की गुरुचरणांचं वंदन असं सांगितलेलं आहे. सारखं पुरुष सूक्त असू देत, श्री सूक्त असू देत, पवमान असू देत, रुद्र असू देत, त्याच्यावर सारखं वंदन करून अभिषेक करून सारखं त्यांचं मनन चिंतन करत राहायचं. हा तिसरा प्रकार सांगितलेला आहे. आणि चौथा प्रकार असा सांगितलेला आहे की गुरुपादुका पूजन. म्हणून आपल्याकडे गुरुपादुका जर आल्या गावोगावी, आपल्या गुरु गुळवणे महाराजांच्या पादुका आम्ही कधी नेतो बाहेर, शरद भाऊ बरोबर आम्ही जात असताना, तर त्याचं पाद्यपूजन करावं असं सांगितलेलं आहे. आणि ते सुद्धा कसं सांगावं, शास्त्रकार सांगतात की बँड लाव. बँड म्हणजे आता बँड हा इंग्रजी शब्द आहे, पण मंगलवाद्य असावं असं शास्त्रकार सांगतात. नाही तर म्हणे त्यावेळेस कुठे बँड होता, हा हुला कसं काय माहिती बँड, असं नाही आहे. मंगलवाद्याचं वादन करावं असं शास्त्रकार सांगतात. मला दुसरी गोष्ट अशी या सगळ्या चिंतनामधून अशी आढळली की मानवाची ह्या भगवान शिवांना खूप दया आली, किंवा सगळे जीव प्राणी, सगळे शिवसृष्टी निर्माण झाली आणि मानव सुद्धा एक प्राणी निर्माण केला. पण त्याला एक विशेषत्वाने बुद्धी नावाचा जो प्रकार आहे आणि बोलणं म्हणजे वाचा, हे दोन विशेष गुण या मानवाला दिले. पण हे अशा करता दिले की हे जर वाचा आणि बुद्धी याच्या जोरावर हा मानव शिवापर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत यायचे ह्या प्राणी प्रयत्न करील. पण झालं उलटच. नुसता शब्दाचा खेळ मांडून वादविवाद निर्माण झाले आणि बुद्धी ही तिसरीकडेच जायला लागली. बुद्धी ही कर्मानुसारिणी असं म्हणतात. जशी जशी कर्म केली तशी तशी बुद्धी होते माणसाला. बुद्धी आणि मन हे परत वेगळं वेगळं आहे. ह्याचा एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो की हे जे मन आहे ना, हे आपली एखाद्याची मैत्री होते बघा. आपण म्हणतो माझी आणि त्याचे वेवलेंथ खूप जुळते बाबा, किंवा माझं त्याचं पटतं म्हणून ते मी त्याच्यापाशी जातो आणि त्याच्याबरोबर फिरतो, किंवा मी ही बरोबर असेल तरच मी त्याच्याबरोबर जाते, नाहीतर घरातल्या बाहेरच जात नाही मी, असं आपण व्यवहारात म्हणतो. ह्या मनाचं एक उदाहरण खूप उत्तम दिलेलं आहे की एकदा असं झालं म्हणे, रेल्वेने एक प्रवास करत होते दोन प्रवासी, आणि त्यातल्या एकाला टॉयलेटला जायचं होतं, शू करायला. तो गेला रेल्वेच्या टॉयलेटमध्ये. त्याने पाहिलं तिथे मोठा आरसा लावलेला होता. तो आरसा पाहिल्यानंतर त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसलं, त्याने पटदिशी दार ओढून घेतलं आणि बाहेर येऊन बसला. असं 5-6 वेळेला झाल्यानंतर त्याला शंका आली की ते म्हणलं हा माणूस मुद्दाम मी गेलो की तो पण डोकावतोय, मला आतमध्ये येऊ देत नाही. आणि गाडी स्टेशनवर थांबल्यानंतर तो गार्डाकडे गेला. तर गार्ड असतात ना मागचे, त्यांनी सांगितलं की अहो टॉयलेटमध्ये एक माणूस आहे, मी गेलो की तो पण तिथे असतो, बाहेरच येत नाही, मला खूप घाईची हे झाली आहे, शू लागली आहे. ते म्हणले असं, चल बघू म्हणले. आणि ते गार्ड पण आले. त्यांनी दार उघडलं, दार पटदिशी त्यांनी पण बंद केलं. ते म्हणले गप्प बसा, स्टाफचा माणूस आहे आतमध्ये. मनाचं असं आहे. जसं दोन मन कसे जुळतात माहितीये का, समानशीलेषु सौख्यम असं सांगितलेलं आहे, वसनेषु सख्यम. तसं ह्या शिवांना खूप काळजी होती ह्या जीवाची. ह्याचं मन पण एक दिलेलं आहे, बुद्धी पण आहे, वाचा आहे, कसं होईल ह्या प्राण्याचं.
हे आपण खरं म्हणलं तर आपण खूप मोठे सुखी आहोत, समाधानी आहोत. या श्रेष्ठ परंपरेमध्ये आपण आलेलो आहोत. डायरेक्ट म्हणून ह्याला पंथराज असं माऊलींनी म्हणलेलं आहे. का तर डायरेक्ट शिवाशी कनेक्शन आहे आपलं. एकदा सद्गुरूंनी संकल्प केला, संकल्प शक्ती सद्गुरूंची सुटली की तुम्हाला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. काही साधक बऱ्याच वेळेला म्हणतात बरं का, अहो 12 वर्षापूर्वी मला कवीश्वर महाराजांनी आपले हे दीक्षा दिलेली आहे, पण माझ्याकडून साधना काही झाली, मग 8-10 वर्षामध्ये मी सोडूनच दिली होती, मग आता काय माझं परत घेऊ का दीक्षा? अशी काही गरज नाही आहे. त्यांच्या संकल्पाने दीक्षा झालेली आहे तर तुम्ही फक्त साधना करा. तुमची खंडित झालेली जी साधना आहे ती साधना झाली पाहिजे आणि ते आपोआप होते. परत आपोआप मार्ग. काका महाराज नेहमी म्हणायचे, आपला हा जो मार्ग आहे तो आपोआप होणार, तू काही करू नको रे, तू फक्त डोळे झाक आणि बैस, आपोआप होईल सगळं, असं नेहमी काका महाराज सांगायचे. तर या शिवांना खूप दया आली आपल्या ह्या मानवाची आणि त्यांनी या वर म्हणजे आपल्यापर्यंत म्हणजे शिवांपर्यंत हा जीव कसा येईल हे पाहण्याकरता योग मार्ग सांगितला. आता फार मोठी गंमत आहे बरं का. ज्या वेळेला ह्या आपला सगळ्यांचा जन्म होतो ना, हा जन्म ज्या वेळेला होतो त्यावेळेला देहात जन्म आला, मनुष्य देहात जन्म आला रे आला, म्हणजे गर्भात ज्या वेळेला जीव निर्माण होतो. आता मुद्दाम मी हे जे विस्तृत सांगतोय, मला भरपूर वेळ आहे, 1 तासभर आहे, म्हणून मी हे विस्तृत सांगतोय की ज्या वेळेला गर्भामध्ये जीवाचं उत्पत्ती होते तिथपासून ते जीव सोडेपर्यंतची सगळी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे. शास्त्रकार असं सांगतात की मातेच्या गर्भामध्ये ज्या वेळेला जीव निर्माण होतो त्यावेळेला पहिले 43 दिवस हा पाण्याचा बुदबुदा असतो असं सांगितलेलं आहे. बुडबुडा. याला कुठलाही अवयव नसतो, कुठलाही काही हात नाही, डोळे नाही, काणी नाही, काही नाही, कान नाही, काही नाही, फक्त पाणी. हे किती दिवस? शास्त्रकार सांगतात की 43 दिवस हा जलाचा बुदबुदा असतो आणि पुढच्या 47 दिवसामध्ये तिथे एक असा मांसल भाग तयार होतो त्या गर्भामध्ये, ज्याला मांस म्हणू आपण. त्याच बुदबुद्याचा मांसल भाग तयार होतो. पहा, मोठी गंमत आहे. आणि त्या शास्त्रकार जुन्या ज्या महिला आहेत त्या आपल्या घरी जर आजी पणजी कोणी असतील तर त्या सांगतात बघा, पहिले 3 महिने काही नाही का, सोनोग्राफी नको, काही करू नको, काही नसते, आत्ताच सांगू पण नको की मी प्रेग्नंट आहे म्हणून. म्हणजे पहिले 3 महिने ह्याची शाश्वती देता येत नाही. कदाचित तो जो जलाचा बुडबुडा आहे तो कदाचित म्हणजे विरघळू पण शकतो. तो ज्या वेळेला मांसाचा गोळा होतो, मांस होतो, हे पुढच्या 47 दिवसात, म्हणजे बरोबर हे 43 आणि हे 47 असे 90 दिवस होतात. म्हणजे इकडे हे 3 महिने होतात आणि मग त्याला एक एक अवयव निर्माण व्हायला सुरुवात होते आणि साधारण 4.5-5 महिने झाले की सगळे अवयव त्याच्यामध्ये निर्माण गर्भामध्ये तयार होतात. मुद्दाम मी हे सगळं जीव कसा तयार होतो हे सांगण्याचं कारण असं की आपण ज्या संप्रदायाचे पाईक आहोत त्याचा आपल्याला अभिमान वाटावा की आपण ह्याच्यामध्ये आलोत, हे खूप सुंदर आहे, फार छान झालं, आपल्यावर देवांनी कृपा केली की आपल्याला असे सद्गुरू लाभले, हे कळावं म्हणून मुद्दाम मी हे थोडासा विषय घेतलेला आहे. हे शिवांनी सांगितलेलं आहे आणि तेच हा हू गणेश चैव ह्या ज्या गंधर्वांनी सांगितलेलं आहे की मग हे पहिले 43 आणि नंतरचे 47 असे 90 दिवस झाले की या सगळ्या जीवाला एक इंद्रिय निर्माण व्हायला लागतात. आणि हे इंद्रिय कसे होतात माहिती आहे का? की प्रत्येक इंद्रियाचं एक अधिष्ठान तयार होतं आधी. म्हणजे जसं आपण एखादी बिल्डिंग बांधतोय तर आपण लगेच असं विटा आणून विटावर विटा ठेवून लगेच त्याच्यावर प्लास्टर करतो का? असं होत नाही. आपण काय करतो की त्या आधी पाया खांदतो, म्हणजे त्याला फाउंडेशन ज्याला म्हणतो आपण, की बिल्डिंग चांगली उभा राहावी म्हणून फाउंडेशन आपण करतो. मग त्याच्यावर कच, खडी, सिमेंटचं हे टाकतो जरा ते पक्क होण्याकरता. तसं त्या अधिष्ठान आधी तयार होतं आणि प्रत्येक अवयवाचं अधिष्ठान निर्माण झालं की प्रत्येक इंद्रियाची देवता तिथे येऊन प्रविष्ट होते. आपल्याला माहिती असेल की हा जो तळहात आहे
ह्या तळहाताचे अधिष्ठान, हे तळहात हे फाउंडेशन समजा हे आधी तयार होतं. आणि ह्याची देवता इथे कोणती आहे, कोणते येऊन प्रविष्ट होते? याची देवता इंद्र आहे असं शास्त्रकार सांगतात. तळहातावर, दोन्ही तळहातावर इंद्राचं प्राबल्य आहे. इंद्र देवता तिथे प्रविष्ट होतात. मगाशी मी सांगितलं की तळपायामध्ये विष्णूंचं अधिष्ठान आहे, पण ते सगळ्यांच्या नाही. सगळ्यांच्याच नाही तर उठसूट त्याचे पाय ओढताल, बघू तुझं पाय माझ्या डोक्याला लावू दे असं म्हणताल, असं होत नाही. जे सत्पुरुष शिवांपर्यंत पोचलेले आहेत, सद्गुरूच्या स्वरूपामध्ये जे आहेत, अशाच व्यक्तींच्या तळपायाच्या ठिकाणी विष्णू वास करतात असं शास्त्रकार सांगतात. त्याच्यानंतर हे जे कान आहेत ना, कान, इथे अधिष्ठान झालं की इथे दिशांच्या देवता येऊन हे होतात. म्हणजे पूर्वेला इंद्र आहे असं सांगितलेलं आहे, आग्नेयाला अग्नी आहे, दक्षिणेला यम आहे, नैऋत्येला नैऋती आहे, पश्चिमेला वरुण आहे, वायव्येला वायू आहे, उत्तरेला सोम सांगितलेला आहे, ईश्वर हा ईशान्याला सांगितलेला आहे. कारण बघा तुम्ही एक असा खडा मारा, जेव्हा पिन ड्रॉप सायलन्स असेल ना, तेव्हा एक असा एका भिंतीवर टाक म्हणून असा एक बॉल मारा, असा चेंडू प्लॅस्टिकचा. ते आवाज आला की आपले सगळे कान तिकडे जातात, त्या दिशेकडे जातात. म्हणजे कर्णाच्या ठिकाणी दिशांच्या देवता सगळ्या येऊन तिथे स्थानापन्न होतात. आणि वाणीच्या ठिकाणी जे आहे ना, वाणीच्या ठिकाणी अग्निदेवता आहे असं सांगितलेलं आहे, जीभ आहे. ह्याचं एक सुंदर उदाहरण सांगतात की एकदा दाताचं आणि जिभेचं भांडण लागलं. हे दात काय म्हणायला लागले माहिती का, अरे आम्ही 32 आहेत म्हणले, तू एकच आतमध्ये वळवळ करतीस म्हणले, तू गब्बाईस, नाही तर तुला चावून आम्ही मारून टाकू. तू आपल्याला बघा, आपण एखादा घास खाताना चुकून जरी जीभ चावली गेली तर आपल्याला काही सुधरत नाही, एकदम आपण आई ग असं म्हणतो. पण ही जीभ पण फार हुशार आहे. जीभ म्हणली ठीक आहे तुम्ही 32 आहात, पण मी जर सुटले ना, तुमचे 32च्या 32 बाहेर काढतील लोक. म्हणजे ह्या अग्नीचं रूप, अग्निदेवता जी आहे ही मुखामध्ये असे आहे असं सांगितलेलं आहे. तुम्ही जर गोड बोलला तर लोक तुम्हाला गोड बोलतील, तुम्ही जर दाखवू का म्हणला तर लोक म्हणतील ये. म्हणजे ह्या प्रत्येक देवतांचं अधिष्ठान हे आधी त्या शरीरात गर्भामध्ये निर्माण होतं. आणि ते निर्माण झालं की मग त्या इंद्रियाच्या देवता तिथे जाऊन स्थानापन्न होतात. आणि असे 9 महिने झाले की मग सर्वात शेवटी या आपल्या गर्भामध्ये, त्या मातेच्या गर्भामध्ये ज्या वेळेला प्राण नावाचा जो वायू आहे ना, केबिन अथॉरिटी आहे ही. केबिन अथॉरिटी केव्हाही आतमध्ये जाऊ शकते, केबिन अथॉरिटी केव्हाही बाहेर येऊ शकते. त्यांना कोण विचारणार आहे का मास्टर सही करा, आज लेट मार्क लावू का, वेळ का लागला यायला, असं काही होत नाही. तर ही जी प्राणशक्ती आहे ही ह्या मस्तकातून, टाळूमधून प्रत्येक जीवाच्या त्या गर्भामध्ये जो जीव उत्पन्न झाले होत असतो, प्रक्रिया चालू असते, त्याच्या इथून 9 महिने झाले की तो प्राण असा इथून जातो आणि सर्व दिशे खाली जाऊन मूलाधाराला बसतो. ह्यालाच शक्ती असं म्हणलेलं आहे शास्त्रकारांनी. ही जी प्राण शक्ती, कुंडलिनी, डिवाइन पॉवर, अनेक नाव आहेत ह्याची शास्त्रकारांनी सांगितलेली, ती तिथे जाऊन बसते. म्हणून तुम्ही ध्यानात घ्या, ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस त्या मातेचे ज्या वेळेस भरतात आणि ज्या वेळेला ती त्या गर्भाला बाहेर टाकते, त्यावेळेला त्याच्या कर्मासगट बाहेर टाकते त्या जीवाला. आणि ज्या वेळेला सद्गुरू कृपा करतात त्यावेळेला त्या जीवाला त्याच्या कर्मासगट आपल्या पोटात घेतात. म्हणून गुरुला आपली आई असं म्हणतात. गुरु माऊली का म्हणतात? साधकाचा दुसरा जन्म असं शास्त्रकार सांगतात. का तर त्याच्या कर्मासगट ती गुरुमाऊली त्याला पोटात घेते आणि जन्म दिलेली आई त्याच्या कर्मासगट पोटाच्या बाहेर टाकते. दोन्ही आईच आहेत, दोन्ही श्रेष्ठच आहेत. जन्मदात्री पण श्रेष्ठ आहे आणि गुरुमाऊली पण श्रेष्ठ आहे. तर आपल्याकडे म्हणून ही पद्धत आहे बघा, ज्या वेळेला बाळ जन्मलतं ना त्यावेळेला त्याची महिला टाळू भरतात. टाळू, तिथे थोडासा खड्डा पडलेला असतो. ती शक्ती जी आतमध्ये गेलेली असते ना त्याच्यामुळे तो ते खड्डा पडलेला असतो. म्हणून बायका, आमच्याकडे पूर्वी आजी किंवा जुन्या बायका अशा म्हणायच्या की नवीन जर बाळंतीण घरी आली ना तर तिच्या लेकराच्यावर टाळूवर थोडंसं तेल घाला किंवा काय
काय काय काय त्या प्रकार त्याचे द्रव्य काय असतात मला माहिती नाही, त्याच्या खोलात मी नाही गेलो, पण तेल घाला हे मी ऐकलेलं आहे. आणि मग ते टाळू भरतात. कशाला टाळू भरायची गरज आहे हो जीवाची? जर गर्भामध्ये पूर्ण वाढ झाली आहे तर टाळू भरायची गरज काय? तर त्याला हे द्योतक आहे त्याचं, इथून प्राणशक्ती आतमध्ये गेलेली आहे, इथे असा असा अगदी एवढा असा खड्डा पडलेला असतो इथे, म्हणून बाळाची टाळू भरतात. तर ज्या वेळेला ही प्राणशक्ती टाळू फोडून खाली जाते ना वरून, ती ही सगळ्या इंद्रियांना व्यापून टाकते. आणि आधीच हे अधिष्ठान आणि हे सगळी दैवत त्या त्या इंद्रियांची तिथे बसलेली असतात. कल्पना करा की हा हॉल आहे, लाईट फिटिंग वगैरे सगळी झालेली आहे आधीच, आणि मीटर आलं, पॉवर ज्याला पॉवर म्हणतो आपण, किंवा काही वेळेला म्हणतात का पॉवर ऑफ झाली. पॉवर ऑफ झाली म्हणजे काय? वीज गेली, दिवा गेला, त्यावेळेला हे दिवे जातात. आणि पॉवर ज्या वेळेला येते त्यावेळेला फक्त तुम्ही बटणं दाबली की सगळीकडे लखलखाट होतो. तसं हे टाळू फोडून ज्या वेळेला ही शक्ती आतमध्ये जाते. आजपर्यंत आपण हे ऐकलंय की ही शक्ती वर कशी येते, ते पण आपण पुढे थोडा वेळ बघणार आहोत, 15-20 मिनिटं. पण हे आधी जाती कसे, हे काय आहे हे बघण्याकरता म्हणून आपण हा जरा पूर्वपीठिका ह्याची समजावून घेतली की ही शक्ती ज्या वेळेला मग आतमध्ये गेल्यानंतर ही वरून खाली येते आणि ती खाली जाऊन बसते. आणि खाली जाऊन ज्या वेळेला ही शक्ती बसते, ह्याच्यात माऊलींनी सुद्धा खूप सुंदर त्याचं उदाहरण, ते मी पुढे सांगणार आहे माऊलींचं पण उदाहरण. ही ज्या वेळेला शक्ती खाली जाऊन बसते ना, त्यावेळेला ती निद्रिस्त होते. आणि निद्रिस्त होते, मग त्याच्यामध्ये माऊलींनी, ज्ञानेश्वर महाराजांनी 6वा अध्याय जो आहे ज्ञानेश्वरीचा, आपण सगळे वाचत असाल तर तुम्हाला कळेल, हा पूर्ण ध्यान योग आहे. पूर्ण आपल्या योगावरचा तो अध्याय आहे. एकही ओवी अशी नाही. आणि ज्ञानेश्वरी जे वाचत असतील त्यांना हे कळेल की पहिल्या अध्यायापासून ते 13व्या अध्यायापर्यंत हे गुरूंना प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक दृष्टांतामध्ये गुरूंना नमन केलेलं आहे, गुरूंचं स्तवन केलेलं आहे, गुरूंचं वर्णन केलेलं आहे. अशी एकही ओवी एकही अध्यायामध्ये नाही की गुरुला सोडू नये. तर ही ज्या वेळेला शक्ती खाली जाते ती त्यावेळेला ते निद्रिस्त होते. माऊली म्हणतात की सर्पिणीची ती पिले, कुंकुमे नहाले. ते कसं आहे तिचं वर्णन सांगितलेलं आहे. म्हणजे आता सापाचे पिल्लं कोण पाहिलेत का नाही आता आजकाल मला माहित नाही, रादर मी पण पाहिलेले नाहीत, म्हणजे ते बाळांत होताना. पण ते पिवळेसर असे असतात, लालसर पिवळसर असतात पाठ त्याची. आणि ते कुंकुमात आपलं कुंकू पाण्यात टाकून आपण न्हाल्यावर कसं दिसतो, तसं ते कुंकुमे नहाले अशा प्रकारची ती शक्ती तिथे सुप्त रूपामध्ये जाऊन बसते. साधारण जो जीव असतो ना, जे आपल्या संप्रदायामध्ये किंवा जे आपल्या परंपरेमध्ये आले नाहीत त्यांना आपण साधारण म्हणू. कारण साधारण जो जीव असतो तो कोणी नामभक्ती करतं, कोणी विविध अनुष्ठानं करतं, कोणी विविध प्रकारचे गुरुमंत्र घेऊन, पण प्रत्येकाची धडपड हीच आहे की मुक्तीपर्यंत जायची. तर ही शक्ती, आणि आपल्या संप्रदायामध्ये असं होतं की मुख्यतस्तु महत्कृपये वा भगवत कृपालेशात. आजही आपल्या परंपरेची शक्ती एवढी आहे आपली, आपण खूप श्रेष्ठ परंपरेमध्ये आहोत की परवा एक जेनिफर नावाचे एक US मधली एक महिला आपल्या वासुदेव, परवा म्हणजे अगदी परवा, आणि 5-6 दिवस झाले असेल, कदाचित उद्या आज ते येणार पण आहेत वासुदेव निवासमध्ये. त्या दीक्षा घ्यायची म्हणून आल्या अमेरिकेतनं. शरद भाऊंना सांगितलं की मला दीक्षा पाहिजे. त्यांनी सांगितलं की या आपण बघू. डॉक्टर लिमया त्यांना घेऊन आल्या आणि वर बसल्या, सगळंच दाखवलं आणि वर बसल्या. गुळवणी महाराजांच्या रूममध्ये त्यांना क्रिया सुरू झाल्या. म्हणजे दीक्षा कोणी दिली? फोटो समोर बसलं गुळवणी महाराजांच्या, तर दीक्षा होत आहेत. म्हणजे आजही कार्य सद्गुरूच करतायत, आपण निमित्त मात्र आहोत. कदाचित त्या जर आज आला तर मी तुम्हाला दाखवीन सगळ्यांना, आपण दिवसभर आहोत इथे. तर सांगायचा उद्देश असा आहे की मुख्यतस्तु महत्कृपये वा भगवत कृपालेशात. महात्म्यांची कृपा झाली किंवा साक्षात भगवंतांनी कृपा केली तर आणि तरच ती सुप्त झालेली शक्ती आहे ती ऊर्ध्व व्हायला लागते.
आणि तिथे सद्गुरू संकल्प ज्या वेळेला करतात त्यावेळेला त्या हा हु गणेश चैवाच्या नावाच्या ह्या गंधर्वाने असं सांगितलेलं आहे. त्याचा एका गवळणीमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. त्या गवळणीच्या मध्येच आपल्याला फार जायचं नाही, पण तद्वत आपण सद्गुरूंनी संकल्प केल्या केल्या तिथे असा वारा लागला जातो थोडासा त्या शक्तीला. आणि ती अशी एखादी राजकन्या आहे, कल्पना करा. मुळात राजकन्याला उठवायचं म्हणजे तिच्या दास दासी सगळे असतात, तिला उठवायचं म्हणजे ती पहोडलेली असते, मोठा मंचक असतो तिथे पहोडलेली असते. तशी ही शक्ती भगवती ही आपल्या प्रत्येक जीवांच्या मध्ये तिथे पहोडलेली आहे. आणि तिला उठवायचं म्हटल्यानंतर अशी उठेल का ती फक्त महात्म्यांच्या सद्गुरूंच्या भगवंताच्याच संकल्पाने ती उठते. आणि वारर तिथे थोडंसं असं संकल्पाचं गेलं की मग ती ऊर्ध्व व्हायला लागते असं शास्त्रकार सांगतात. पण ज्या वेळेला शिवांना भेटायला ही शक्ती जाते त्यावेळेला तिची जी गती आहे, तिची जी ऊर्ध्व मगामी म्हणजे ऊर्ध्व व्हायला लागते असं सांगतात. आणि वर जाण्यासाठी ह्या शक्तीला वर जाण्यासाठी 7 प्रकारचे स्टेशन्स आहेत असं सांगितलेलं आहे, ज्याला आपण षटचक्र म्हणतो. काही विद्वानांच्या मते असं आहे की खाली 18 चक्र आहेत आणि वर 18 चक्र आहेत. पण ढोबळमानाने असं मानलेलं फार डीप मध्ये आपल्याला ते, कारण काय होतं माहितीये का, कुंडलिनी, शक्तिपात, सुषुम्ना, इडा, पिंगला असे अवघड नावं घेतले ना, मग लोकांना काय वाटतं ह्याच्या भानगडीतच पडायला नको. म्हणून आपण असं म्हणतो, काका महाराज नेहमी म्हणायचे की अहो असं हे काही आहे, हे सगळं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, पण तुम्ही फक्त महायोग म्हणावं. महायोगाची साधना आहे आपली, राजमार्गाने जायचं आहे आपल्याला, आणि पंथराजाने गेलं की आपण आपल्या इप्सित स्थळी पोचणार आहोत. तर पण हे आपल्याला प्रत्येकाला माहिती असावं. कारण काय होतं की अहो तुम्ही तर योगाची साधना घेतली, मग हे चक्र आहेत म्हणतात तिथे, हे काय, हे काही तुम्हाला सांगितलं का तुमच्या गुरुनी? असं काही व्हायला नको म्हणून त्रोटक माहिती असावी म्हणून आता आपण ह्या शिबिरामध्येच ह्या गोष्टीचा उहापोह करतो आपण. तर ही ज्या वेळेला वर जायला लागते त्यावेळेला ढोबळमानाने 6 चक्र मानलेली आहेत, पण पतंजली सारखे शास्त्रकार सांगतात की अनाहत चक्रापासून खाली आणि विशुद्ध चक्रापासून वर इकडे 9 चक्र आहेत आणि खाली 9 चक्र आहेत, असे 18 चक्र आहेत असं सांगितलेलं आहे. पण त्याच्या फार डिटेलमध्ये नको. आपण 6 चक्र जरी मानली तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मूलाधार हे पहिलं चक्र आहे. त्वं मूलाधारस्य स्थितयोषि नित्यम, आपण अथर्वशीर्ष म्हणतो की नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथली सुद्धा जी देवता आहे ही गणपतीच आहे. तिथं जे देवता सांगितलेली आहे मूलाधाराच्या ठिकाणी, हे गणेशाचंच, गजाननाचंच तिथे स्थान आहे असं सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी. हे जे मूलाधार चक्र आहे, चक्र म्हणजे आता ती एक तुम्हाला कल्पना आत्ताच स्पष्ट करून सांगतो. आपण दिवाळीच्या वेळेस चकल्या करतो बघा, चकल्या, त्याला एक अशी पिवळी किंवा तांबडी किंवा आता हल्ली स्टीलचे, आता प्लॅस्टिकचे अशा तबकड्या असतात. तर काही लोकांच्या मते असं काय आहे की तिथे अशा काही तबकड्या प्रत्येक चक्राला असतात का? असं काहीही नाही आहे. ह्याच्याबद्दल तर मला आदरणीय परमपूज्य शरद भाऊंनीच सांगितलेलं आहे की ते हवेचे पुंजके असतात. कारण जर तिथे चक्र असतील तर कोणी जर ऑपरेशन करणारे डॉक्टर असतील तर त्यांना ती चक्र दिसली पाहिजेत ना, मग ते दिसत नाहीत. पण तो का दिसत नाही तर क्लोरोफॉर्म लावला, बेशुद्ध पाडलं एखाद्याला ऑपरेशन करताना, की त्या क्लोरोफॉर्मच्या प्रभावानं ते तिथली चक्राची हवा तर तात्पुरत्या लुप्त होतात, म्हणून ते डॉक्टरांना दिसत नाही. पण ह्या हवेचे पुंजके आहेत. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पहा, विमानाने जर कधी प्रवास केला असेल तर आपण आपलं ज्या वेळेला टेक ऑफ होतं ना, त्यावेळेला जेव्हा आपण वर जातो त्यावेळेला आकाश आपल्याला खाली ढगाचे पुंजके दिसायला लागतात बघा. खाली जर खिडकीतनं आपण पाहिलं तर ढगांचे पुंजके दिसतात. तद्वत या सगळ्या चक्रांचे पुंजके असतात आणि त्याचे काही दल आहेत. म्हणजे असे 6 दल आहेत, 8 दल आहेत, 12 दल आहेत, 16 दल आहेत, 8 दल आहेत, असे वेगळे वेगळे दल आहेत वेगळ्या वेगळ्या चक्रांची.
तर ह्या मणिपूर चक्र जे आहे, हे जे मूलाधार जे चक्र आहे हे शिवणीपाशी आहे असं सांगितलेलं आहे. आपलं हे जे देह आहे ना, आपण पायावर उभारतो आणि आपलं डोकं वर आहे, हे शास्त्र आपण म्हणतो आपण हे सरळ उभारलोय, पण असं नाही आहे. शास्त्रकार सांगतात की हे उलट आहे. आपलं जे पोतं आहे हे पोतं इथे गुदाच्या वर एक शिवण आहे, त्या शिवणीने बांधून ब्रह्मदेवाने टाके घालून बंद करून टाकलेलं आहे. ह्या शिवणीच्या थोडंसं वर हे मूलाधार चक्र आहे असं सांगितलेलं आहे. दुसरं चक्र सांगितलेलं आहे स्वाधिष्ठान. तिसरं चक्र ते कुठे आहे तर ते कटी प्रदेशामध्ये, म्हणजे ओटीपोटाच्या खाली आहे असं सांगितलेलं आहे. तिसरं चक्र आहे हे नाभी चक्र, असं नाभीच्या ठिकाणी आहे, त्याला मणिपूर चक्र असं म्हणतात. अनाहत चक्र जे आहे ते हृदयापाशी आहे. विशुद्ध चक्र आहे हे कंठात आहे. आज्ञा चक्र आहे हे भ्रूमध्यामध्ये, ह्या दोन भ्रूमध्यामध्ये इथे आज्ञा चक्र आहे. इथे एक त्रिकुटी आहे आणि त्याच्या वर जायला सहस्त्रार हे इथे सांगितलेलं आहे. आत्ता मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये ह्या सगळ्या चक्रांची स्थानं सांगितली. आता तिथे वायू कुठला आहे आणि तिथली काय क्रिया होतात हे 5 मिनिटात पुढच्या बघू आपण. हे जे मूलाधार मगाशी आपण सांगितलं, हे जे चक्र आहे ह्या चक्रापासून अनेक प्रकारच्या विषयाची तिथे उत्पन्न होतात माणसामध्ये. माणसामध्ये जे विषय वासना निर्माण होतात ह्या मूलाधारामध्ये निर्माण होतात असं सांगितलेलं आहे. म्हणून माऊलींनी सुद्धा खूप सुंदर ओळी सांगितलेली आहे की विषयांचा विसरू पडे, इंद्रियाची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. आता ह्या मनाची जर हृदयामध्ये घडी घालायची असेल, सर्वसाधारणपणे असं मानतात की हृदय इथे आहे. मनाला जर घडी घालून इथे डांबून ठेवायचं असेल ते कसं शक्य आहे हो? पण आचार्य महाराज काय सांगतात माहितीये का, शंकराचार्य, की हे जे हृदय आहे, जे शास्त्रकारांनी सांगितलंय, जे भगवान शिवांना अभिप्रेत आहे, ते हृदय हे त्रिकुटीमध्ये आहे असं सांगितलेलं आहे. आणि माऊलींनी सुद्धा जे सांगितलेलं आहे की हृदया माझी घडी घडे, हे इथे गेल्यानंतरच घडी घडते, ती कशी आपण पुढे बघू. सगळ्या चक्रांचे थोडेसे 5-5 मिनिटात झालं की तिथे आपण त्याविषयी बोलू. ज्या वेळेला मूलाधारामध्ये ही आपली शक्ती असते आणि सद्गुरूंच्या कृपेने ऊर्ध्व व्हायला लागते, त्यावेळेला तिथे विषयभोगांच्या चेतना मिळतात. आज काय खावं, आज आपण इथे ऐकायला बसलो पण आज प्रसाद काय असेल की बुवा, आज गोड काय आहे की, विविध प्रकारच्या वासना, विविध प्रकारच्या लालसा, विविध प्रकारचे मनाचे खेळ ह्या इथून सुरू व्हायला लागतात. आणि याच्यावर कंट्रोल कसा मिळवता येतो, हठयोगाची फार सुंदर कथा एक सांगतो तुम्हाला, आता आठवली. रघुराजाच्या दरबारामध्ये, रघुराजा म्हणजे भगवान श्रीरामांचे पूर्वज, रघुराजाच्या दरबारामध्ये एक हठयोगी आले. आणि आता ते आल्यानंतर राजांच्या दरबारामध्ये कोणी आला तर प्रत्येक साधू संतांचा सन्मान केला जायचा अशी त्या काळची रीत होती. आणि आल्यानंतर त्याने राजांना सांगितले, विविध प्रयोग करून दाखवले हठयोगाचे, की आसन असं उभं करून सगळ्या सभा मंडपातून चालायचं, किंवा अग्नीवरून चालत जायचं, किंवा पाण्यावरून तरंगत जायचं. अशा हठयोगाचे आपला तो मार्ग नाही, आपला सहज योग आहे. गोळवणे महाराजांनी आपल्याला गोळवणे महाराजांनी एकच सांगितलंय, शांत बसा, डोळे झाका आणि पाहत राहा, बाकी सगळं ते करतील काय करायचंय ते. तर हे अशा हठयोगाचे विविध प्रयोग त्या हठयोगाने करून दाखवले त्या रघुराजाच्या दरबारामध्ये. त्याच्यातला एक राजदरबारातला एक मंत्री खूप हुशार होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे प्रयोग महाराज सगळे करून दाखवलेत, पण तुम्ही आम्हाला मूर्छा समाधीचा प्रयोग करून दाखवा, जो हठयोगामध्ये खूप अवघड सांगितलेला आहे. की मूर्छा आपल्याला माहितीये, मूर्छा म्हणजे चक्कर येऊन पडणे, याला मूर्छा म्हणतो आपण. साधा सरळ सोपा ढोबळ अर्थ आहे की चक्कर येऊन पडणे, मूर्छा आली आपण म्हणतो. तर मूर्छाची समाधी करून दाखवायची. मग त्या हठयोगी जो होता तो जरा लोभी होता माझ्यासारखा. त्याने सांगितलं की मला तुम्ही 1000 सुवर्ण मोहरा जर देणार असाल तर मी मूर्छा समाधी करून दाखवतो.
त्यांनी सांगितलं राजाने, रघुराजाने हरकत नाही म्हणाले, मी तुम्हाला 1000 सुवर्ण मुद्रा देतो, पण आमचे मंत्री महोदय म्हणतायत तर तुम्ही मूर्छा समाधीमध्ये जाऊन दाखवा. होता होता मूर्छा समाधीमध्ये गेला आणि त्या हठयोगाची एक स्टेप चुकली, त्या समाधीमध्येच तो अडकला. म्हणून आपल्याला ह्या अवघड मार्गामध्ये जायचं नाहीये. आणि अडकल्यानंतर मग पुढे अनेक राजे येऊन गेले त्या रघुराजाच्या, म्हणजे राजे झाले पुढे. रघुराजाने देह ठेवला. नंतर त्यांनी जिथे समाधीला बसले होते हे योगी, तिथे काही पुढच्या राजांनी त्याच्या गादीवर आलेल्या तिथेच भिंत बांधली एक मोठी आणि त्यांना आतमध्येच ठेवून दिलं. मूर्छ समाधीमध्ये राहा म्हणाले. श्रीराम ज्या वेळेला गादीवर आले वनवास संपवून, आणि मग सीतेला वगैरे गेल्या, धोब्याची वगैरे सगळी कथा आपल्याला माहिती आहे, त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला नाही जायचं. आणि त्यावेळेला त्यांनी जीर्णोद्धार करायचा ठरवला ह्या सगळ्या राजवाड्याचा. त्यावेळेला ही भिंत जेव्हा पाडायला घेतली, त्यावेळेला तिथे हे स्वामी महाराज मूर्छा समाधीच्या प्रयोगामध्ये अडकलेले भगवान श्रीरामाने पाहिले. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की ह्या रघुराजांनीच्या दरबारामध्ये हे आलेलं आहे, आणि त्यावेळेस हे बसलेले होते, रामाने फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला, ते सगळ्या समाधीतून खाली आले आणि एकदम काय म्हणाले माहितीये का, माझ्या सुवर्ण मुद्रा कुठे आहेत. म्हणजे 1000 वर्षपूर्वी बसलेले पण वासनेमध्ये कसे अडकले बघा. तर अशा प्रकारच्या वासना या मूलाधारामध्ये निर्माण होतात. आणि या मूलाधारापासून ज्या वेळेला आपली शक्ती वर 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 यायला लागते, त्याच्यानंतर ती येते स्वाधिष्ठानात. हे स्वाधिष्ठान जे चक्र आहे, ह्याला 6 दल आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे 6 पाकळ्या आहेत, षष्टदल आहेत असं सांगितलेलं आहे. आणि हे जे स्वाधिष्ठान आहे हे लिंगाच्या ठिकाणी त्याची जागा आहे असं सांगितलेलं आहे. आणि ह्या इथे अपान नावाचा वायू वास करतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे मूलाधारामध्ये सुद्धा अपानच वायू आहे आणि स्वाधिष्ठानामध्ये सुद्धा अपानच वायू वास करतो. आणि या चक्राची देवता आहे ब्रह्मदेव. म्हणजे मूलाधाराला गणपती, स्वाधिष्ठानाला ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचं काम काय आहे, उत्पत्ती, बरोबर. त्याप्रमाणे त्याचं ते उत्पत्तीचं कार्य इथे होतं. आणि इथे त्यावेळेला शक्ती येते, त्यावेळेला अनेक प्रकारचे वासनांचा अतिरेक व्हायला लागतो. आणि तिथून ज्या वेळेला ती वर जायला लागते. आणि ह्याच स्वाधिष्ठानामध्येच धनंजय नावाचा सुद्धा एक वायू, ह्या अपान वायूचा एक उपवायू आहे, त्याचं नाव आहे धनंजय. तो तिथे वास करून असतो. ह्या धनंजयाचं काय काम आहे हे पुन्हा मृत्यूच्या वेळेस आहे, ते पुढे मी एक 15-20 मिनिटात येतोय तिथे. म्हणून मुद्दाम मी त्या धनंजया वायूचे तिथे स्थान आहे म्हणून सांगितलं. इथून ज्या वेळेला शक्ती वर जायला लागते, त्यावेळेला तिथून माणसाला वासनेच्या मध्ये अडकवते. आणि ज्या वेळेला तिथून स्वाधिष्ठानातून पुढे वर जाते, त्यावेळेला ते मणिपूर चक्रामध्ये येते. मणिपूर चक्र आहे नाभीच्या ठिकाणी आहे असं शास्त्रकार सांगतात. आणि हे चक्र सर्वात मोठं चक्र आहे, ह्या बाकी सगळ्या 6 चक्रांमधलं सर्वात मोठं चक्र आहे असं सांगतात. आणि या चक्रामध्ये प्राण आणि अपान हे दोन्ही सारखे येत जातात जात जातात, येत जातात जात जातात. आपला जसा जसा श्वासोच्छ्वास होतो तसा तसा हे अपान आणि प्राण दोघेही तिथे येतात, पुन्हा बाहेर जातात, पुन्हा येतात, पुन्हा जातात. का तर ह्या जीवाचा आणि शिवाचा ऐक्य ठेवण्याचं काम ह्या मणिपूर चक्रामध्ये होतं असं सांगितलेलं आहे. कारण ह्या चक्राचं कार्य असं आहे की या 5 प्राणामधला जो आपले जे पंचप्राण आहेत ना, हे प्राण, अपान, व्यान, उदान, समान, ह्याच्यातला समान नावाचा जो वायू आहे तो ह्या मणिपूर चक्रामध्ये त्याचं वास्तव्य आहे. आणि या समानाचा एक असिस्टंट आहे, त्याचं त्या वायूचं नाव आहे कुर्कल. आणि ह्या कुर्कल वायूच्या योगाने आपल्याला भूक लागते, भूक लागल्याची जाणीव होते किंवा तहान लागण्याची जाणीव होते, हे ह्या कुर्कल वायूने होते. आणि ह्या मणिपूर चक्रामध्ये ज्या वेळेला शक्ती येते त्यावेळेला खाय खाय करतो साधक, खाईन खाईन. आपण म्हणतो बघा, अरे आत्ताच तू जेवलास आणि परत भूक कशी लागली. तिथे भस्म व्हायला लागतं सगळं, ती शक्ती सगळ्या वासना, सगळं काय त्याच्या शरीरातलं जे मेद आहे ती मेद खायला लागते.
अन्न नाही मिळालं की शरीरातलं मेद खायला लागते ती शक्ती, आणि त्यावेळेला साधक कृश व्हायला लागतो. आणि ज्या वेळेला साधक कृश, असे बरेच अनुभव आहेत की दत्त महाराजांकडे अनेक लोक आलेले मी पाहिले, ब्रह्मश्री कवीश्वर महाराजांकडे, की महाराज मी तुमची दीक्षा घेतल्यानंतर मी वाळलोय तो. असं होत नाही. ते मणिपूरमध्ये ज्या वेळेला चक्रात ज्या वेळेला ती शक्ती येते ना, त्यावेळेला ते मेद खायला लागते, त्यामुळे तो साधक बारीक व्हायला लागतो. आणि तिथून ज्या वेळेला ती शक्ती पुढे जाते ना, त्या मणिपूर चक्रामधले ते गोष्ट आठवली म्हणून सांगतो आता, की मणिपूर चक्रामध्ये ज्या वेळेला शक्ती येते ना, त्यावेळेला सगळी कर्म आपणच केली असं त्या साधकाला वाटायला लागतं. याचे एक फार सुंदर उदाहरण आहे. उदाहरण सांगतो. साधारण 86-87 साल असावं. दत्त महाराज वासुदेव निवासमध्ये खाली सगळ्यांना, आणि पूर्वी आत्ता कसं आहे, आपल्याला शरद भाऊ आपल्याला हे देतात, साखरेच्या पुड्या देतात की नाही, तशा दत्त महाराज असे पेपर फाडून असे टाकायचे. कोणी जर दत्त महाराजांना त्या काळात पाहिला असेल तर आठवा, आणि तिथे साखर भरून असे पुढे सरकवायचे. म्हणजे साधकांनी त्यांना नमस्कार करायचा, ते साखरेची पुडी घ्यायची आणि काय बोलायचं असेल तर बोलून आपलं निघायचं. अशी त्यावेळेसची प्रथा होती. तर एक माणूस आला, मी आलो होतो तिथे महाराजांपाशीच बसलो होतो. एक जण आला, म्हणला महाराज ह्या पठ्ठ्याला मुलगा झाला, म्हणला पेढे आणलेत, म्हणला घ्या. महाराज फार विनोदी होते बरं का. काही वेळेला ते असे गालातल्या गालात हसायचे, किंवा परब्रह्म स्वरूपात पोचलेले महात्मे होते हे. यांच्याबद्दल काय सांगावं, ही माणसं नव्हेतच. काका महाराज असू देत, दत्त महाराज असू देत, गुळवणी महाराज असू देत, हे ब्रह्म लेवलला म्हणजे त्या तादात्म्य झालेले हे महात्मे होते. आणि आपण त्यांना जीव समजून नाही ते दूषण देतो, हे बरोबर नाही आहे. असो, तर हे ज्या वेळेला महाराजांना सांगितलं ह्या पठ्ठ्याला मुलगा झालाय, म्हणले हे पेढा घ्या. महाराज हसले. असू देत म्हणाले. तर पेढा घेतला नाही बरं का महाराजांनी, मी स्वतः ह्या डोळ्यांनी पाहिलं. असू द्या म्हणाले, असू द्या, घ्या. साखरेची पुडी दिली, घ्या म्हणाले. नंतर तो उठून गेला. मी एक 8-10 दिवस माझे काही मशिनरी विकायच्या होत्या पुण्यात म्हणून आलो होतो. माझा मुक्काम वासुदेव निवासमध्येच होता. 8-10 दिवसानंतर पुन्हा तो साधक आला आणि रडायला लागला महाराजांच्या पायावर, मांडीवर डोकं ठेवून. महाराजांना काही फार वेळ सहन होत नसलं ना, ते अशी मांडी वर करायचे. त्याने ते उठा, त्याचा अर्थ असा होता की उठा आता, मांडीवरून डोकं काढा. तर म्हटलं काय झालं. महाराजांनी शांतपणे विचारलं काय झालं. तर म्हटले महाराज देवाने माझा मुलगा नेला. महाराजांचं तिथं वाक्य खूप सुंदर आहे. महाराज म्हणले जेव्हा अहो म्हणाले तुम्हाला जेव्हा मुलगा झाला तेव्हा ह्या पठ्ठ्याला झाला म्हणालात, आणि आता देवांना का दूषण देताय, आणि आता गेला तर देवांनी नेला असं सांगताय. आता का नाही म्हणाले की मी नेला म्हणून, ह्या पठ्ठ्याने नेला. म्हणजे इथे कर्म जे आहे, वासना जे आहेत, हे अत्यंत प्रबळ ह्या मणिपूर चक्रामध्ये होतात. आणि नंतर मग असं समजलं की त्या साधकाची मणिपूर चक्रामध्ये शक्ती असावी, असा एक कयास लावला गेला. त्याच्यानंतर तिथून जेव्हा ही शक्ती वर जाते ना, तिथून पुढे ती जाते अनाहत चक्रामध्ये जाते. अनाहत चक्र जे आहे, शास्त्रकार सांगतात की ते हृदयामध्ये आहे. इथे शिवशक्तीचा संगम आहे. शिवशक्ती नाही, विष्णू लक्ष्मीचा संगम आहे असं सांगतात. हृदयामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी इथे निवास करतात असं शास्त्रकार सांगतात. हे हृदयाच्या ठिकाणी ज्या वेळेला ही शक्ती येते, त्यावेळेला तिथे ही जी प्राणशक्ती, चित्ताच्या एकाग्रता जर नसेल तर मनाशी खेळ खेळायला लागते असं सांगतात. कारण आपलं हृदयाच्याच ठिकाणी मन पण आहे असं सांगितलेलं आहे. आणि मनामध्ये जर ही शक्ती अडकली तर विविध प्रकारचे विकार उत्पन्न करते मनामध्ये. त्याच्यामधले काही काही उदाहरणं, 1-2-4 उदाहरणं सांगतो तुम्हाला. काय पडलंय हे साधना करून काय अर्थ आहे का. नको बाबा आज साधना, सकाळी नको संध्याकाळी करते, किंवा संध्याकाळी करू. संध्याकाळी म्हणलं की म्हणते नाही आज नको उद्या करू. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे विकार इथे निर्माण करते जर मनामध्ये अडकायला लागली तर. आणि भगवंताच्या किंवा भगवान श्रीहरीच्या किंवा सद्गुरूंची जर कृपा, अनन्य कृपा असेल तर ही शक्ती त्या मनामध्ये अडकत नाही. तिथून ती ज्या वेळेला तुर्या भुवनात नाचायला लागते असं सांगतात त्या प्राणाला घेऊन. प्राणाचं स्थान हृदयामध्येच आहे.
ह्या प्राणाला अशी धरते आणि नाचायला लागते असं सांगतात. आणि मग तिथे अनेक प्रकारचे आनंद निर्माण व्हायला लागतात. अनेक प्रकारचे साधक स्तोत्र, आपोआप त्याला स्तोत्र सुचायला लागतात. आणि तो साधक गायला लागतो, तो साधक हसायला लागतो, आत्मानंदात डोलायला लागतो. अशा प्रकारच्या क्रिया ह्या अनाहत चक्रात होतात असं सांगितलेलं आहे. नारायण काका ढेकणे महाराजांचे एक शिष्य, मी त्यांचं एक उदाहरण सांगतो की त्यांना गायला येत नव्हतं. ते वासुदेव निवासमध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला असं असं गाण्याचा कार्यक्रम आहे का, काहीतरी वाजवायचा कार्यक्रम होता. काका म्हणले नाही, वाजव तू वाजव, तुला येईल सगळं. आणि ते ज्या वेळेला तिथे वाजवायला गायला बसले त्यावेळी अतिशय सुंदर 1.5-2 तास त्यांनी वादन आणि गायन केलं. ही त्या सद्गुरू तिथे बसलेले होते, त्यांची कृपा होती म्हणून ते झालं. अन्यथा दुसरं उदाहरण असंही सांगता येईल. गुळवणी महाराजांचं पण एक उदाहरण आहे की गुळवणी महाराज ज्या वेळेला शेवटच्या काळामध्ये आजारी होते त्यावेळेला एक त्यांचे साधक भेटायला आल्या. त्यांना खालच्या लोकांनी सांगितलं की बाबा महाराज आजारी आहेत, कोणालाही भेटू नका म्हणून सांगितलेलं आहे. पण त्या एका बाळाला घेऊन आल्या होत्या आणि त्याला काहीतरी ब्लड कॅन्सर काहीतरी झालेला होता. पण त्या माऊलीची इच्छा होती की काहीही असू दे, मला ह्या बाळाला महाराजांच्या पायावर घालायचं. आता काय व्हायचंय ते महाराजांच्या पायावर होऊ देत, आता खूप त्रास होतोय माझ्या ह्या बाळाला. पण काय कोणास ठाऊक, वर महाराज बसलेले होते आणि खाली ह्या बाई आलेल्या, ह्या साधक आलेल्या. महाराजांना कसं कळलं माहित नाही. महाराजांनी केशवरावला सांगितलं की त्यांच्या जवळ कोण शिष्य बसले होते त्यांना सांगितलं की खाली एक बाई आणि मुलगा आलेला, त्यांना वर पाठव. आणि त्या वर आल्या आणि तिथे केळ होतं, केळ. ते महाराजांना त्यांनी सगळं रडून सांगितलं असं असं होतंय सगळं. महाराजांनी केळ दिलं, हे केळ खाऊ घाल म्हणून सांगितलं. खरं म्हणजे त्या काळात जे औषधं त्या बाळाला चालू होते त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की केळ ह्याला कुपथ्य आहे, केळ देऊ नका. गुरु महाराजांनी त्याला केळ दिलं, त्या बाईने श्रद्धेने केळ खाऊ घातलं. आणि तुम्हाला आज तो मुलगा 42-45 वर्षाचा आहे आणि त्या माऊली खूप मोठं परिवाराचं काम करतायत. महाराजांचं मोठं त्यांचं काम चालू आहे. म्हणजे महात्म्यांच्या कृपेने मनामध्ये जर नाही अडकली ही शक्ती तर काय कार्य देऊ शकते, कसा आनंद देऊ शकते, ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण हे अनाहत चक्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनाहत चक्रापासून ज्या वेळेला ही शक्ती वर यायला लागते त्यावेळेला ते विशुद्ध चक्रामध्ये जाते. इथे ह्या विशुद्ध चक्र हे इथे आहे, ह्या आपल्या गळ्यापाशी, कंठापाशी, तिथे त्याचं स्थान आहे असं सांगतात. या कंठामध्ये मणिपूर व अनाहत यांचं भेदन करून ज्या वेळेला प्राणशक्ती ह्या कंठामध्ये येते ना, तेथे रोज 1000 वेळेला अजपाजप चालू होतो म्हणे आपोआप त्या शक्तीच्या कृपेने, असं शास्त्रकार सांगतात. म्हणजे एका गुरुनी एका शिष्याला असं सांगितलं म्हणे की सोहम जप कर, तुझं कल्याण होईल. तर शिष्य जरा अतिशहाणा होता. तो म्हणला सोहम काय म्हणायचंय, सोहमचा अर्थ काय माझ्या गुरुनी सांगितलं की सोहम जप कर. पण गुरुच्या शब्दावर विश्वास नाही ना. तो काय म्हणला की गुरूंना कदाचित दासोहम म्हणायचं असेल. मग मी त्यांनी मागे दा लावलं आणि स्वतःच रोज दासोहम दासोहम. कोणाचा दास, तर त्या गुरुचा दास. त्याची भावना श्रेष्ठ होती, त्याची भावना चांगली होती. पण सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ना सोहम कर, तर सोहम कर. त्याच्या मागे दा लावू नको, नी लावू नको, काही गरजच नाही ना. मग गुरु ज्या वेळेला त्याला भेटले का रे बाबा तुला दिलेला जप चालू आहे का चांगला, तर त्यांनी सांगितलं की हो महाराज, माझे रोज सारखं बसता उठता जळी स्थळी काष्टी पाषाणी स्मशानी जिथे जाईल तिथे मी हेच जप करतो. कोणता करतोस बरं सांग बरं, मला आठवत नाही म्हणते तुला काय दिलाय. दासोहम. ते म्हणते अरे वेडायस का, तुला मी सोहम जप करायला सांगितलाय, दासोहम काय. त्यामुळे महाराज मला सोहमचा अर्थ कळला नाही, मला वाटलं दासोहम म्हणजे मी तुमचा दास आहे म्हणून मग मी तोच सुरू केला. म्हणजे गुरूंनी जे सांगितलंय आज्ञापालन करावी गुरूंची. गुरूंनी सांगितलंय ना गुरु दाविलिया वाटा, त्याच मार्गाने गेलं पाहिजे. का तर तुमचं हित असतं त्याच्यामध्ये.
तर इथे ह्या ज्या वेळेला विशुद्ध चक्रामध्ये शक्ती येते त्यावेळेला आपोआप रोज 1000 वेळेला अजपाजप चालू होतो, आपोआप असं शक्तीच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने, असं शास्त्रकार सांगतात. इथे पंचमुखात्मक शिवाचं एक पंचमुखात्मक शिवांचं सुद्धा एक स्थान आहे असं इथं शास्त्रकारांनी, त्याला मतभेद आहेत, म्हणजे पाठभेद म्हणू किंवा मतभेद आहेत. काही ग्रंथामध्ये पंचमुखात्मक शिवलिंग सांगितलेलं आहे, आणि काही कंठस्थानामध्ये फक्त इथे घाटीच्या ठिकाणी एक शिव आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाहीये. पण इथे ज्या वेळेला शक्ती येते ना, इथे उदान नावाचा वायू हा वास करत असतो. म्हणजे प्राण हृदयामध्ये समान, मगाशी सांगितलं अपान खाली, समान मध्ये, उदान त्याच्यावर, उदान कंठामध्ये, अशा प्रकारचे हे वायू सगळे आपले निवास करत असतात. आता मृत्यूच्या वेळेस तर सांगतो मी तुम्हाला की ज्या वेळेला एखाद्या जीवाचा मृत्यू यायला लागतो, म्हणजे प्राणाला कळतं की आपल्याला ह्या आता जीवाच्या बाहेर पडायचंय, त्यावेळेला आता एखादा साहेब आहे, तो साहेब ऑफिसमधल्या सगळ्याला सांगतो का मी चाललो बरं का, चला येतो, मी चाललो बरं का, असं नाही करत. 72,000 नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये, आणि हे पंचप्राण आहेत, त्याचे उपप्राण आहेत, उपप्राण आहेत, ह्या सगळ्या ग्रंथी आहेत, ह्या सगळ्या देवता आहेत, ह्या सगळ्यांना सांगत बसत नाही प्राण. आदिशक्ती भगवती ही फक्त उदानाला सांगते, चला आपल्याला आज इथून हलायचंय. ही ज्या वेळेला उदानाला सांगते ना, बऱ्याच अंशी, बऱ्याच वेळेला, बऱ्याच लोकांना घरघर लागली म्हणतो आपण. उदान वायूने ज्या वेळेला इथलं स्थान सोडतो ना, त्यावेळेला घरघर लागते, आणि तो खाली डायरेक्ट वासनाच्या तिकडे मणिपूर चक्रात जातो आणि स्वाधिष्ठान चक्रात जातो हा उदान. आणि तिथे धनंजय नावाचा जो वायू आहे त्याला सांगतो की आम्ही दोघंही निघालोत, साहेब निघालेत, मी त्यांची बॅग घेऊन निघालोय, तू शेवटी बाहेर ये. आणि म्हणून आपल्याकडे ज्या वेळेला दहनविधी केला जातो त्यावेळेला कवटी फुटल्याशिवाय घरी येऊ नये असे पूर्वीचे लोक सांगायचे. त्याचं शास्त्र असं आहे की ज्या वेळेला तिथे कवटी फुटते तोपर्यंत तो धनंजय वायू त्या शरीरामध्ये स्थित असतो, वास करून असतो, तो बाहेर जात नाही. ज्या वेळेला कवटी फुटते तेव्हा तिथून तो बाहेर जातो. तर ज्या वेळेला विशुद्ध चक्रामध्ये ही शक्ती येते त्यावेळेला तिथे उत्साह निर्माण होतो असं सांगितलेलं आहे त्या साधकाच्या शरीरामध्ये. मध्येच मी हे मृत्यूचं का सांगितलं की जन्म आणि मृत्यू, मगाशी जन्म सांगितलं, आता मृत्यू सांगितलं, मधले हे सगळे खेळ सांगितले. तर ज्या वेळेला इथे अनेक प्रकारचे अत्यंत उत्साही व्हायला लागतो तो मनुष्य. म्हणजे 80 वर्षाचा माणूस सतरंजा भराभर टाकायला लागतो, पानं मांडायला लागतो. एक उदाहरण सांगतो मी, हे अनेक प्रकारचे उत्साह त्याच्या मनामध्ये यायला लागतात, त्याच्या शरीरामध्ये निर्माण होतात. उदानाच्या ठिकाणी ज्या वेळेला ही शक्ती येते त्यावेळेला हे व्हायला लागतं असं सांगतात. आणि ह्याचा एक ह्या ज्या उदान वायू आहे ना, याचा एक कूर्म नावाचा एक उपवायू आहे. दिवसातून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 3,68,258 वेळेला आपल्या डोळ्याची उघडझाप होते असं सांगतात. असे सारखी उघडझाप 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 आपल्या डोळ्याची जी होते, ही उघडझाप कंट्रोल करायचं काम ह्या कूर्म वायूचं आहे. ते काम ह्या कूर्म वायूला दिलेलं आहे असं शास्त्रकार सांगतात. आणि मग उत्साह निर्माण होतो, आणि इथून ज्या वेळेला शक्ती आज्ञाचक्रात जायला लागते, यालाच काही लोक अग्निचक्र सुद्धा म्हणतात. इथे ज्या वेळेला जायला लागतं, हे 2 भुवयाच्या मध्ये आहे, इथे सहज आनंद निर्माण होतो असं शास्त्रकार सांगतात. आणि या सहज आनंदामध्ये हे आत्मा हे या चक्राचं दैवत आहे असं शास्त्रकार सांगतात. इथे ह्या आज्ञाचक्राचं दैवत आहे आत्मा. इथे आलं सगळं, कंट्रोल आला, शक्ती इथे आली की साधकाला विविध प्रकारचे प्रलोभन मिळायला लागतात. ध्यानात घ्या, अनेक प्रकारच्या सिद्धी मिळायला लागतात, अनेक प्रकारचे प्रलोभन पुढे यायला लागतात. त्याच्यात जर माणूस किंवा तो साधक गुरफटला तर इथे त्रिकुटी आहे असं सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी. आज्ञाचक्रातून वर जायला लागलं की त्या सहस्रारापर्यंत जाण्यासाठी एक त्रिकुट आहे, आणि त्या त्रिकुटामध्ये जर ही शक्ती ह्या आज्ञाचक्राच्या ह्या लोभनामध्ये प्रलोभनामध्ये अडकायला लागली की ह्या त्रिकुट आहे तिथून जी
तो जीव जर अडकला त्या वासनामध्ये, परत त्या प्रलोभनामध्ये, अनेक उभा राहायला लागतात तो समोर. एक 5,000 रुपये पाहिजेत म्हटलं की कोणीतरी येऊन म्हणतं महाराज हे घ्या 5,000 रुपये. आज काही गुलाबजाम खावे वाटले म्हणलं की कोणीतरी म्हणतं हे तुम्ही मला आज असं वाटलं की तुम्हाला आज गुलाबजाम आणून द्यावे म्हणून मी गुलाबजाम आणले. म्हणजे अशा प्रकारचे त्याला प्राप्त व्हायला लागतात त्या साधकाला. पण त्याच्यात अडकू नये असं भगवान शिवांनी सांगितलेलं आहे. त्याच्यात जर अडकायला लागलं की ह्या त्रिकुटामधून ही शक्ती येई जे पश्चिमेच्या द्वारा म्हणून खाली जाऊन पुन्हा मूलाधाराला थांबते, मूलाधाराकडे जाते. तिथे कुठलाही सद्गुरू किंवा ती स्वतः भगवती शक्ती किंवा भगवान शिव पण तुमचा त्या जीवाचं काहीही कल्याण करू शकत नाहीत. म्हणून आपल्या गुरु महाराजांनी आपल्या श्रेष्ठ सगळ्या, काका महाराज असू देत, गुळवणे महाराज असू देत, कवीश्वर महाराज असू देत, कुणाचाही काही घेत नव्हते. वाटत राहायचे, देत राहायचे. ही आपली परंपरा द्यायची आहे, घ्यायची नाही आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या ह्या परंपरेमध्ये श्रेष्ठ आपण आलेलो आहोत. आणि हे ज्या वेळेला खरं म्हणलं तर इथंच खरी एक मेख आहे. ज्या वेळेला हे सहस्त्रारामध्ये जायला लागते ना, फार सोपं नाहीये बरं का हे. म्हणजे आता आपण एक तास दीड तासामध्ये आपण हे पाहिलंय की मूलाधारापासून सहस्त्रारापर्यंत ही शक्ती जाते. हे एवढं सोपं नाहीये. 3-3 जन्म घ्यायला लागतात, 3-3 जन्माची साधना लागते, श्रेष्ठ सत्पुरुषांची कृपा लागते. हे सगळं जर असेल तर आपल्याला हे पण आपल्याला एक आहे की लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी जसं सांगितलं की ये लेने देने की चीज नहीं है, ये होने पाने की आहे, होने पाने की है. तसंच गोपीनाथ कविराजांनी हे सांगितलं की ये एक बार प्रविष्ट किए वाली शक्ती परशिव में प्रवेश किए बिना नहीं रहती. म्हणजे सद्गुरूंच्या संकल्पाने, आपल्या संकल्पाने ज्या वेळेला ही शक्ती एखाद्या साधकांमध्ये प्रविष्ट करते त्यावेळेला आज नाही पुढच्या जन्मात, उद्या, पण 3 जन्माची सांगितली, गॅरंटी दिलेली आहे आपल्या ह्या परंपरेने की 3 जन्मामध्ये तुम्हाला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही असं सांगतात. ह्या त्रिकुटामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी सुद्धा खूप सुंदर सांगितलेलं आहे. ह्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे ह्या त्रिकुटाचं. तुकाराम महाराज म्हणतात, त्रिकुट शिखिरी गा, म्हणजे हे शिखरामध्ये इथे त्रिकुट आहे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आहे. ते कसलं दान मिळालेलं आहे? हे जे शक्ती आहे हे डायरेक्ट सहस्त्रारामध्ये गेले की शिवाला मिळाले. हे दान मिळालं ना आपल्याला. त्रिकुट शिखरी गा दान मिळे आयते संकल्प शक्तीचे सद्गुरु प्रवेशे असं सांगितलेलं आहे. सद्गुरु संकल्प शक्ती तेनी प्रवेशे असं सांगितलेलं आहे. म्हणजे सद्गुरूंच्या संकल्प झाल्यानंतर तिथून निघालेली ही शक्ती ज्या वेळेला इथे प्रवेश करते त्यावेळेला इथे एक पिंड आहे असं सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी, शिवलिंग आहे असं सांगितलेलं आहे, आणि त्याच्यावर एक कुंभ आहे. त्यावेळे तिथे ज्या वेळेला ही शक्ती जाऊन अशी ढुसणी देते त्यावेळेला तो कुंभ उपडा होतो. असा कल्पना करा की आपण गाडगं दही भरून ठेवलेलं आहे आणि धक्का लावला तर ते गाडगं कसं उपडं होतं आणि त्याच्यातनं दही पडतं, तसं ह्या आपल्या मस्तकातलं कुंभ ज्या वेळेला शक्तीचा धक्का लागल्यानंतर उपडं होतं त्यावेळेला आत्यानंद निर्माण होतो, त्याच्यातनं अमृत यायला लागतं आणि त्या अमृताच्या धारामध्ये तो जीव शिव होऊन जातो. अशा प्रकारची ही आपली परंपरा ही सांगितलेली आहे शास्त्रकारांनी. आणि म्हणून आज आपल्याला हे शिबिर होतं. ह्या शिबिराच्या ठिकाणी आपण नेमकं कुठल्या शक्तीचे सांप्रदायिक आहोत, आपण नेमकं कुठली साधना करतोय आणि हे केल्यानंतर आपल्याला नेमकं कुठे जायचंय हे कळावं म्हणून हे जरा आपण थोडासा हा भाग इथे घेतलेला आहे. हा भाग आपल्या सगळ्या बघा खूप चांगला. आई ज्या वेळेला आपल्या मुलाला भरवते ना त्यावेळेला असं कुस्करते भाकरी, त्याच्यात थोडंसं आमटी घालते, 2 वेळेला तूप घालते, कारण त्या लेकराला गरळी येऊ नये, त्याला ठसका लागू नये म्हणून 2 वेळेला तूप घालते, मऊ करते आणि आपल्या तोंडात घालते. आपलं काम आहे फक्त चावायचं त्या बाळाचं. तसं आपले योगीराज गुळवणी महाराज, ब्रह्मश्री दत्त महाराज, कवीश्वर, योग तपस्वी काका महाराज, ढेकणे महाराज, ह्या सगळ्यांनी हे कुस्करून आपल्या तोंडात घातलेलं आहे. हो, आपल्याला फक्त चावायचंय. हा तांत्रिक भाग तुम्ही सगळा सोडून द्या, ह्या तांत्रिक भागामध्ये जाऊच नका. फक्त तुम्हाला हे माहिती व्हावं काय म्हणून मी हे सांगितलेलं आहे.
कुठलाही तांत्रिक भागामध्ये हे तिचं मग ते कुठल्या वायूचं उपवायूचं नाव काय हो, ते डोळे धडपड कसे करते तो, हे अजिबात त्याच्या डिटेल्समध्ये जाऊ नका. आपोआप होऊ द्या. जे काय व्हायचंय ते आपोआप होऊ द्या. जे काही होणार आहे ते सद्गुरूंच्या संकल्पशक्तीने होणार आहे. जे काही घडणार आहे ते तुमच्या कल्याणाकरताच घडणार आहे. जे काही होणार आहे ते तुमच्या फायद्यासाठीच सद्गुरूंनी करून घेतलेलं आहे. सुंदरसा सुग्रास घास तुमच्या तोंडात शरद भाऊंनी घातलेला आहे. तुम्ही फक्त चावा हो आणि गिळा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परम पूज्य सद्गुरु योगीराज गुळवणी महाराज की जय. ब्रह्मश्री दत्त महाराज की जय. योग तपस्वी काका महाराज की जय. सब संतन की जय. सब दीक्षा गुरुन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.